आपण पाहतो गॅलेक्सी हॉस्पिटलमधून संघर्ष होते म्हणून जरांगे पाटील सध्या लाईव्ह आहेत आणि ही सर्व दृश्य आहेत सध्या गॅलेक्सी हॉस्पिटलमधील सर्व दृश्य आपल्यापर्यंत पोहोचवत आहे। कारण गॅलेक्सी हॉस्पिटलमध्ये संभाजीनगर येथील किंवा जालन्यातील अनेक मराठा बांधव या ठिकाणी बैठक या ठिकाणी संपन्न होते आहे। गॅलेक्सी हॉस्पिटलमध्ये ही बैठक या ठिकाणी संपन्न होतानाची सर्व दृश्य आपल्याला पाहायला मिळत आहेत। आत्ताचा अपडेट आहे गॅलेक्सी हॉस्पिटलमधून संघर्ष होते म्हणून जरांगे पाटील जालना आणि संभाजीनगर येथील मराठा बांधवांशी संवाद साधणार आहेत आणि ही बैठक प्रामुख्याने संपूर्ण महाराष्ट्रातल्या गरजवंत मराठ्यांच्या सर्वांसाठी ही बैठक आहे। आत्ताचा अपडेट आपल्याला देतो आहे गॅलेक्सी हॉस्पिटलमधून। ही गॅलेक्सी हॉस्पिटलमध्ये सध्या चालू असलेली बैठक आहे संघर्ष होते म्हणून जरांगे पाटील यांची। सर्व ही पुरुष आहेत गॅलेक्सी हॉस्पिटलमध्ये करायची सुरुवात आवाज येत नाही मग तिकडे जाऊ द्या ना। डायरेक्ट लाईव्ह डायरेक्ट कर ना। गॅलेक्सी हॉस्पिटलमधून जरांगे पाटील लागले। लावायचं लावायचं माहिती आहे लाईव्ह होईपर्यंत ॲडव्हान्स मॉनिटायझेशन केलं दादा बोलायचं गोष्ट पसंत आहे धन्यवाद। विषय आपले लय मोठे नाही एक दोनच आहेत पण ते महत्वाचे म्हणून मला अर्जंट संभाजीनगर वगैरे बोलता सगळे जिल्ह्यात कोणी राहिलं असतं तर त्यांना नाराज होऊन घेऊ नका। अचानक तुमच्या गोष्टीला निरोप केला असेल त्याला वाटा आम्हाला बोललेलं नाही। आपण काय तसं करत नाही। सगळ्यांना इथून गेल्यावर आपण आपल्या तालुक्यात सगळ्यांनी इथं ठरलेले विषय सगळेजण तिथं गावागावात तालुक्यात तिथं ठरलेले विषय सांगा। नाही आलेल्या बांधवांना पण सांगा, महिला नाही आल्या त्यांना पण सांगा। ज्या नाही त्यांना किंवा आपल्याकडून निरोप गेले नाही तसे विषय आपले दोनच आहेत। एक की महाराष्ट्रातला सगळ्यात मोठा मेळावा दसरा मेळावा करायचा मराठ्यांनी ठरवलं। आपल्यासाठी अत्यंत महत्वाचा योग आहे। खूप दिवसानंतर माझ्या ऐकिवात तरी नाहीये शक्यतो की मराठा मेळावा झाला किंवा त्याचा सर्व जाती धर्माचा मेळावा झाला असं ऐकिवात माया नाही। पक्षाचा असू शकतो पण सामाजिक आणि तो मराठा मेळावा राज्यातला पहिलाच असेल म्हणून जो आपल्यासाठी महत्वाचं योग्य वेळ टायमिंग सुद्धा योग्य टायमिंग योग्य वेळ पण योग्य आपल्याला पुन्हा एकदा योगायोगानं एकजूट पुन्हा एकदा
दाखवणे. माझी फक्त एवढी मी काही वेळ यावेळेस बोलू शकणार नाही तुम्हाला. मी तुमच्या बळावरती खालीवर उतरतो. हो, नाही तर मला तुमच्यामुळे शक्ती मिळते नाही, एवढी शक्ती माझ्या अंगात आता. फक्त एवढं सांगणार आहे की जेव्हा मिळावा पुन्हा कुणी रेकॉर्ड करू नये अशी करायची जबाबदारी संभाजी आजपासूनच कामाला लागेल. उद्या सुद्धा संभाजीनगरच्या खांद्यावर जबाबदारी आहे. मेळावा हा प्रतिष्ठेचा समस्याच्या पण आणि समाजाच्या दोन्ही पण. वेळ ही योग्य आहे. ही अशी वेळ आता की मराठ्यांच्या किंवा शेतकऱ्यांच्या सर्वसामान्यांच्या मनात जी मिळावा पाहिजे होता ती घेण्यासाठी खूप दिवसाचे प्रयत्न सुरू होते. एक दसरा मेळावा आपल्या हक्काचा झाला पाहिजे. मग आता हक्काचा पाहिजे ना, आता ठरलं तिथं 750 एकर जमीन म्हणजे 733 एकर जमीन आणि योग्य टायमिंग आणि योग्य संधी, वेळ सुद्धा राईट, उभं राईट. मराठ्यांच्या समस्या भाव घालायची ही योग्य वेळ, पण त्याला पाहिजे तुमची पुन्हा एकाची एकजूट आणि एकता. फक्त मन क्लिअर करा सध्या, फक्त मन क्लिअर करा. तिला आवाज येतो तुम्हाला? फक्त मन क्लिअर करा. कारण टार्गेट ठेवा समाजाचे असणे आणि त्या समाजाच्या अस्मितेसाठी हा दसरा मेळावा ठरला. आणि संभाजीनगरच्या खांद्यावर प्रचंड मोठी जबाबदारी म्हणून पहिल्यांदी मी सुट्टी न घेता तुमच्याशी बोलायला सुरुवात केली. कारण तुमची सुद्धा आग येगळीची, तुमची आग वेगळी येगळीच. तुम्ही काय खांद्यावर काही घेतलं की मग कार्यक्रम झाला. कारण तुम्ही केलाय म्हणून तुमच्या आजपासूनच जबाबदारी तुम्हाला लगेच काम बाजूला ठेवायला लगेच. पण ते अशी करावं मला वाटतं. तुम्हाला याच्यात काय चेंज करायचं बघा. शक्यतो जिल्ह्यातले आपले माणसं आता करावं पाहिजे. त्यासारख्या सण नंतर सण हे विषय नंतर दुपारी 12-2च्या नंतर आपला वैयक्तिक सण साजरा आपण 2च्या नंतर करायचा. पण 2 वाजेपर्यंत आपलं किमान गाव घडवता येईल. किमान गाव घडवता येईल. तुम्हाला काय शेती लावायची तुम्ही ठरवा. त्यापेक्षा शेती अशी लावा ना सगळ्या सोबत. गावात बैठक बोलवा, गावकरी आपले जमवा, त्यांना सांगा ना कुणाला काही मागायची गरज आहे का? आपली शक्ती आपणच वापरू. चला म्हणा आता वर्गणी करा, गाड्या लावायचा. कुठं कुणाला मागा, कोणी 200 देईन, कोणी 50 देईन, कोणी 100 देईन. उदाहरणार्थ फक्त 5,000 जण असं राहिला एका गावात तरी 3 गाड्या लावल्या. असं ग्राह्य बाबा 3 गाड्या लावल्या, 3 गाड्या लावल्या. या 3ही गाड्या फक्त मैदान द्यायच्या गावात. माणसाने त्या गाडीत बसायचं नाही. त्या 3ही गाड्या गावात त्याचा गावातील माणसं समस्या आपल्यात मिळावा, कोणाची कोणा डोक्यात आणलं तिथंच जमा करायचं, तिथंच गाडी लावायची. ते त्यांचं तिथं ते जमा करून इकडं नाही आपलंच सगळं. म्हणजे ही सोपी प्रक्रिया जी आपण सुरुवातीला राबविली होती तीच प्रक्रिया पुन्हा करू. म्हणजे कोणावर भाडं नको, कोणाच्या आपलं रोग करं नको, हे केलं ते केलं म्हणून ते करा. प्रत्येक दोघं तरी असे असते की ते म्हणजे जर मोठी गाडी एक गाडी मी देतो भाडं. प्रत्येक गावात 2 तिघं असे आहेत की ते म्हणजे मोठी गाडी राहू देऊ. एक भाडं किती येते तिथं 3,000 येते, गाडी 1,000 येते आणि दर मी देतो. असे 2-3 असते म्हणजे ते 3-4 त्या 3-4 7-8 गाड्या एकाच गावात आहे की आपण सगळ्यात नाही लागले. गाड्या म्हणा किंवा टेम्पो म्हणा किंवा पिकअप म्हणा ते लावून आपण त्यांना देऊ. माणसाने माणसाला थांबायचं. मोटरसायकल यायचंय, 4 व्हीलर लावायचं, ट्रक बाहेर काढायचं. बघा शिवाय घ्या हे विषय आपण याच्यात बसलो इथं. म्हणजे मराठी एका खपानात लोकांना याच्यात बसते, खाली टाकल्या म्हटलं तरी बसते. दूध सहन होत नाही. आणि तुमच्या बळावर मी जिवंत आहे, मी हटत नाही. माझ्यामध्ये खूप प्रॉब्लेम होण्यासाठी
हे जर आपण प्रत्येक गावात केलं ना, लोकांना ताण येणार नाही. माता माऊलीला डायरेक्ट गावात गाडी येतं, गाडावर आहे, वापस यायला जायला ताण नाही. त्यांनी जेवायची सगळी व्यवस्था केली. आता महाराज आले होते, आता आमची चर्चा बंद आहे. त्यांनी नुकती हे भात भीत सगळं त्यांचं लगेच सुरू झालं. ते लगेच सुरू केलं. तिथं 12 तारखेच्या दिवशी आत्ता काम करतात. ते महाराजांनी सांगितलं, मी ते सांगतो तुम्हाला आत्ता, की त्यांचं काम जोराने सुरू झालं. तर ही शेवटी असली मला एवढा शब्द तुम्हाला सांगायचा, तुम्हाला मात्र आजपासून कुठून पडावं लागतं. ही जबाबदारी तुम्हाला आत्ताच खाली घेणार. इतक्या तुफान वेगानं आला पाहिजे की माझं वैयक्तिक मत तुम्ही आतापर्यंत केलेलं रेकॉर्ड, कारण तुमची रॅली जी तशी झालेली नमुनेवाद 14 घंटे चालत होती. म्हणजे संभाजीनगरचीच त्या झाला पाहिजे शहागडपर्यंत. पण हे तुम्हाला दाखवावं लागतं, कारण हा मेळावा खूप प्रतिष्ठित आहे, खूप योग्य वेळ आणि खूप जणांची इच्छा होती मराठीचा मेळावा झाला पाहिजे, जनतेचा मेळावा झाला पाहिजे, सर्वसामान्य शेतकऱ्यांचा मेळावा, दसरा मेळावा असला पाहिजे. तर ते उभा करायला आपण ठरवलं. अराजकीय, त्याला राजकीय रंगच द्यायचा आहे. पण यंदा खूप विरोधक वाढल्यामुळं, मराठ्यांना वाढल्यामुळं तुम्हाला ताकद टाकायला, तुमच्या पुढं विलाजच नाही, माझ्या पुढं विलाजच, तुम्हाला ते दाखवावं लागतं. तुम्ही त्याच्यात केलेली आपली कुणी नाही बरोबरी करू शकत, सगळे परेशान आहेत. पण तुम्हाला तेवढा शब्द सांगतो, दसरा मेळावा यशस्वी करायचा आहे आणि त्याच्या कामात तुम्हाला आत्तापासूनच लागतं. कसलीच हायगा नाही का, बाकी आता पुढं काय होईल ते नंतर होत आलं, त्याला नाही आहे पुढं काय होणार आहे काय नाही होणार, देतात करणं देतात. रात्री काही चर्चा झाली, काही मंत्री आले होते, त्यांनी सांगितलं की 2-3 दिवसात देतात. खूप वाटत काम साधलं. आपण काय समाज किंवा आपण काय कुठं कमी पडलं, त्यांना घुमायचं नसलं तर ते जाणार आहे, नसलं घुमवायचं त्यांना तर मागणीची अंमलबजावणी करायला स्पष्ट सांगितलं आपण. कारण आता अंमलबजावणी करण्याचा अहवाल आलेला सरकारचा. आज त्यांनी 3 अहवाल स्वीकारले. त्यांना पाहिजे अपेक्षेची तेवढा अहवाल आलेला. त्यांचा एक प्रॉब्लेम होता हैदराबादच्या गॅजेटचा, ती महाराष्ट्रात नाहीये. सातारा संस्थांचं बॉम्बे गव्हर्नमेंटचे गॅजेट सरकारजवळ येते, कारण याच राज्यातली गॅजेट येते, त्यामुळे याच राज्य सरकारकडे. हैदराबादचं होतं तर त्यांनी मागे सिने समितीने आणले, पाठीमागं आणल्याच्या नंतर सुद्धा त्यांना 8,000 पुरावे सापडले. आणल्याच्या नंतर सुद्धा गॅजेटच्या नंतरची वेळी एवढे पुरावे. आता त्यांना ते काय त्यातल्या टाकायचंय आणि तो हो हो मानायचंय का मराठ्यांना डावलून त्यांचा काही वेगळा प्लॅन आहे, हे आता आचारसंहिता लागल्याशिवाय सिद्ध होणार नाही. जर आचारसंहिता तशीच लावली त्यांनी तर आपण ओळखायचं त्यांना मराठ्यांना डावलून काहीतरी करायचंय वाटतं. मराठ्यांना डावलून राज्यात, तिथं गावात तर होत नाही, राज्यात काम नाही. मराठ्यांना डावलून काय घ्यायचं, समजा आपण पुढे घेऊ, त्याच्यावर आत्ताच नको. पण आता जे स्वप्न होतं समाजाच्या पोरांचं, आपल्या पोरांचं, आपल्या लेकरांचं सगळ्यात जास्त स्वप्न होतं की एक मेळावा सुरू झाला पाहिजे. तर आता त्याला धोका तुमच्या भरोश्यावर दिला, परत दुसऱ्यांनी दिला. आता सुद्धा महाराज आत्ताही आले होते परत. मी म्हणलं मी संभाजीनगरची बैठक बोलवलेली, त्यांना आता सांगितलं आणि जबाबदाऱ्या सगळ्या जिल्ह्यावरती वाटून झालं. माझं काही अपेक्षा नाही. संभाजीनगर 2 वाजेपर्यंत करावा पुरा जिल्हा, कारण हे पैठण, गंगापूर, वैजापूर, फुलंब्री, सिल्लोड, सोयगाव, खुलताबाद, संभाजीनगर पूर्ण महानगर, किती लोक आहेत काय तिथं आलं कसा पुढं आपल्याला. 2च्या नंतर आपला रस्ता, 2च्या नंतर समाजासाठी, 2 पर्यंत समाजासाठी करू, 2 वाजेपर्यंत समाजासाठी करू, 2च्या नंतर आपण आपल्या घरी जाऊन करू. काय असतं संध्याकाळी काय दर्शन नसतं, संध्याकाळी काय ही नसतंय ना. अगोदरच्या दिवशी दसऱ्याचं आपलं सगळं उपास सुटलेले असते अगोदरच्या दिवशी. त्या दिवशी फक्त आपण दर्शनाला जातो वडील झाले एवढाच दिवशी. पण
आपल्या मात्र तुटून पडायला लागले. आता तुम्ही एवढे जर म्हणून घेतलं ना इथं तर 1000 गाड्या निघाल्या. इथं बसलेले या काही केले 10,000 गाड्या करायचं जरी टार्गेट धरलं बाबा मी 10 गाड्या काही करीन पण आणि 10,000 गाड्या होत्या इथं झाल्या ना बीड सारखं नुसतं बसल्या काहीतरी सांगायला नाही थोडीच काही बसल्या 14 लाख काय झालं दोन बीडला कळते की बसल्या घडलं तिथं. म्हणजे समाज आपला कशा केला नाही ही समाजाची व्यवस्था आहे समाजाचे विश्वास आहे. एवढा जबाबदारी देण्यासाठी आपल्याला काय टिकून ठेवू नये. आणि तालुकाभर सगळे कामाला तालुकाभर आजपासून कोणीच कसर करू नका. ज्याला विचारलं नाही त्याला सांगा पूर्ण आलं तरी चला नाराज नका बोलू. ही दसरा मेळावा यशस्वी करायचा आहे आणि संभाजीनगर जिल्ह्याच्या खात्यावरही जबाबदारी आहे. मला तुमच्याकडून शब्द सगळ्यांनी हात वर करून शब्द द्या दादाला. लाखोच्या संख्येने संभाजीनगर हजर राहील दादा. बस मला शब्द एवढंच पाहिजे. 2 वाजेपर्यंत नाही पूर्ण दिवसभर सगळ्यांनी एकजुटीने हात वर करा. एकजुटीने एकाचा हात खाली नको. लढेंगे जीतेंगे हम सब लड़ेंगे लड़ेंगे जीतेंगे हम सब लड़ेंगे. मना दादा तुम आगे बढ़ो हम तुम्हारे साथ हैं. मना दादा तुम आगे बढ़ो हम तुम्हारे साथ हैं. एक मराठा लाख मराठा एक मराठा लाख मराठा. जरांगे पाटील अंगार है बाकी सब अंगार है. पाटील अंगार है बाकी सब अंगार है. अरे आरक्षण आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं. आरक्षण आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं. एकच मिशन एकच मिशन. आता 4 तारखेला मी काय करतो आज संभाजीनगर गेलो 4 आणि आता सुट्टी मी बसत नाही. कारण शेवटी प्रतिष्ठा आहे मी त्यांनी बसत नाही. तुम्हाला सांगू मी 3 तारखेला म्हणजे उद्या परवा सुट्टी घेतो. कारण शेवटी प्रतिष्ठा महत्वाची. तब्येतीपेक्षा आपल्या दुखण्यापेक्षा समाजाची प्रतिष्ठा सगळ्यात मोठी असते. त्यामुळे मी सुद्धा 4 तारखेला 3ला सुट्टी घेतो. 4ला परभणी धाराशिव लातूर आणि हिंगोली या 4ही जिल्ह्याची बैठक आपण बोलतो. 4ही जिल्हे त्यांना इकडून नगर आणि नाशिकचा काय ती बरेचसे मी बोलून गेलो तिकडे. हा मी कामाला राहतो त्या. आता तुमच्यावर जबाबदारी दिली तुम्हाला जर 40 नोकरीकडून काही करता आलं किंवा मॅसेज देत आलं राज्यातले लोक कसे त्याच्यात आपल्याला सगळ्यांना मिळून वाटता येत. एवढी एक मुद्दा किंवा आहे. दुसरा आपली सोशल मीडिया आपण स्वतः चालायची. उत्तराला उत्तर आता मराठीने दुपुढे देऊ नका. आता आपली क्षमता आहे आपल्याला बी काही मर्यादा आहेत आपल्याला काही इज्जत आहे. आपण बोलणार कसले आपण बोलणार काही सुरू आहे. आता बोलावर आला त्याला नावे आहे. आता किमान सुसंरक्षण तर करू. आता सुसंरक्षण करायचं शिकायचं तुला मला काय करायचं सुसंरक्षण करायचं. ही गळी हिसकून द्यायची नाही समाजाच्या. आपल्याला समाज नाराज व्हायला लागला समाजात लगेच मन जाणून घ्यायचं नाराज काढून टाकायचं. काही मोठी पण नाही त्याच्यात. आपण आपलं चलत राहू. थोडा सन्मान कमी मिळत मान कमी मिळत. आणि तिसरी गोष्ट एक महत्वाची सांगतो महाफोन चालू होतो महाराज नाराज होऊ नका. कारण कोणी फोन तुम्हाला कसं कोणी उचलला पण ऐकत तेच बी नसतं. तेच नसतं त्यापेक्षा त्यांच्या घरात असतात. मी जिवंत आहे तर तुमचा डायरेक्ट आहे ना तिथं उघडच नाही बाबा त्याने फोन दिला तुम्ही आपल्या गाडीने किक मारून करून देते मी ते बसूनच नाही काय झालं तर फोन न उचलला बा मानस देणार किंमत देणार
आणि 5वी गोष्ट सांगतो, उपोषणात आम्ही बोलत नाही कोणाला तर त्याचा नाराज होतो ना काही कमी घेतली की घेऊन बघा सुद्धा नाही डोळा तो जरा तो भेटलो त्याच्या पुढे बघा सुद्धा आता मला माहिती इथं भाजी वाचायला नाही इकडं भूक लागली तुम्ही बी समजून घेताय काही तक्रार राहिले म्हणून बोलायला मी ते म्हणजे तुम्ही उपोषणाने बोलणं सुद्धा आज मी बोलायचं उपोषण तुला तेवढं कळून त्याच्या पोटात केली त्याचा किती भेसफाळ आहे सुरू मी काय नाच करणार होता आणि बोललं तरी मी तुमचा आहे आणि तुम्ही मला बोलले भेटून काय बोलत नाही काय म्हणजे बंद काढी आहे काय नको करू शकू घ्या काही काही फोन केल्यावर काम होतं आता काही काही वेळेस असंच लागलं दोन्ही बाजूला होतं मी एका नाही फोन उचलणार दोन्ही भेट पडत त्याला टीम उचलत दुसरी म्हणजे थोडंच आपण ती पण समजून घेऊ त्यांची एक बाजू समजून घेऊ त्याच्या वेळेस जर आपण गेलो ना फोन टाकला की दुसरा आहे 9च्या कमी फोन उचलत नाही त्याला आणि 9च्या पुढे ती फोन शिकत उचलतच नाही 9च्या पुढे त्याला कमीत कमी तिची घरात दिली 9-10च्या पुढे तू कामाला झाला काय तुला पाण्याला मी भोज दिला म्हणून काय तू काम झाला काय तू कोण लावून गेला एवढा तू कामाला झाला काय घोडी लागली हे पण होत हे पण होतं त्यामुळे हे एकच होतं ते पण करायचं पण काही ठिकाणी जर होतच असलं काही ठिकाणी उचलले जात नसतील उत्तम असू शकता तेही मी मान्य करतो पण त्याला आता मी करतो असं नाही मी करतोय समजते इतका जीव घेणं प्रवास मी करणार मी बसणार मी इतका जीव लावून मी जर कसं वेगळी किंवा तुम्हाला टाळून काही करायचं म्हणलं तर मी ते बसलो असतो मी असा वर 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 बोलत राहिलो असतो त्यामुळे काय असतं एकमेकाकडे काय झाले नाही आणि भेट घालून दिली काही काही म्हणजे भेटत काय काही वेगळेच पुढे भाऊ टाइम घेऊन जाताना टाइम घेणं आम्ही का मंत्री काही मला काही मला लागत होते म्हणून मी बोलतो वेळ घेऊन आपण झालेलं मी लोक तुम्ही त्यालाच नाही माहिती का तुम्ही सुरू करतो झाला मग तिला असं काही आधी कोणाला हे देऊन ठेवा कोणाच्या मार्फत आलाय मग आपला का चांगला आहे का असं काही नाही ना दरे गेले फोटो काढले मध्ये मध्ये तर काही नाव घेत नाही मी पण त्याला विचित्र लोकांनी फोटो काढले विचित्र म्हणजे त्यांची व्यवसाय थोडी वेगळी त्याचं मारामाऱ्याचं नसतं काही लगेच बोल आले सुरू झाले त्याचं जो कुठे येईल मला काय माहिती कोणी काय मला काय म्हणजे काय असे म्हणून मला काय माहिती आता काही आमदार मंत्री येते ते फोटो टाकी ते जमादार सांगा मी काय सेवा घेऊन आला काय सेवा वाटायला नाही मी तरी काय करू सांगा माझ्या तुम्ही काय केलं असतं आता फोटो काढले खाली काय घेऊ आता मी गेलो त्याला भरोसा नाही भेटून तुम्ही येते दिवसा येते कवा येते असा काही असा अवस्था झाला मला घरी आला तेव्हा होता ते फोटो टाकून दिलेले आणि मला इकडून फोन आले मला मी तेव्हा त्याला म्हणजे असं असं दादा शुभेच्छा दिल्या आमचं केलं पण गेलं आता तुम्ही काय म्हणता त्याला का पाठवून दिला आपल्या उघड भेट राबत मारायचे पुढं मुली येऊन द्या तुम्ही मुली येऊन द्या मी काय कोणाचा होत नाही ते त्यांना कळालंय राव आणि आपल्या समाजाला कळालंय मी कोणाचा होत नाही मी मला त्याच्यात 2च गोष्टी करू शकतो पैसे आणि वर आणि मी कोणी घेतले ना नोकरीसाठी काय होत नाही
येते त्यांना नाही काय करते बरं ते असंही करते विचारता 2 मिनिट फक्त तुम्हाला सुरुवात घ्यायला वेळ मिळेल का सुचतच नाही फोनवर बोलताना कसं बोलते ती कोणती तेव्हा त्या 2 मिनिटात काय सुरुवात घ्यायची तुम्ही वेळ मिळत नाही मला वर्ष तो फिरलाय हा मला घेऊन ते तुका दोन धाके आणि हे लागले असते राजकारणी लोक काही तुम्ही फिरतात करा तुम्हाला इकडे काहीच नाही होणार ना जर ठरलं तर उमेदवार ठरले किंवा काय तुम्हाला घेऊ देऊ आणि तुम्ही सांगा बाजारात घरी जा जर ठरलं तर नाही कुणी उमेदवार दिल्यावर तुमचे कागद तुम्हाला त्रास दुसऱ्या सांगा तुम्हाला असं करायचं मग तुम्हाला करायचं बरोबर जात हरायची आपण आपल्या तास नसं पटाना ठरला सांगा समाजाने या मतदारसंघात घेऊन द्यायचा किंवा पाळायचं ठरलं घेऊ पाळायचं काय पडू आता हवा इच्छा सगळ्या त्याबद्दल मला वाटतं असेल की बाबा आमदार हो काय घेतले आमदार होईल मागे मला सांगायचं समाजली मी तुमची चेष्टा करण्याचा पूर्ण नाही खास रक्कमाचा ओरिजिनल आहे तुमच्या माणूस जर ठरला ना तर होऊन द्या तुम्ही आपल्या गुरुदेवाला काम होते बाबा शेतकऱ्यात काम होते पहिले लोक असे आपले गेलेली कागद आला की न्यायच मिळाला पुढून कागद दिला अर्ज दिला की कामच झालं असे लोक ठरलं तर होणार तुम्ही काय फरक पडेल तुम्ही झाल्यासारखे तुमचे काम होते ना कामाला कोणते आपले कोणते कोणाची भोगेचो असंच आपले मला अर्ज तरी टेन्शन आणि तुम्हाला खरं सांगतो तुमच्या कोणती सध्या सोबत ठरलं इतके अर्ज एका एका शंभर आणि सगळे असे चेहरे कोणाला मी नाहीच म्हणू शकत नाही मरण समजून घ्या असे चेहरे तुम्ही त्याला नाहीच म्हणू शकत नाही सगळे पहिले येतं तेव्हा तुम्ही काय पहिले काय असे चेहरे सगळे काय कसं काय करायचं हे ठेवावं लागेल ना जात मोठी करायची विजयी करायची जातीवर गुलाल टाकायचा हे नाही ठेवावं लागेल ना आता सगळ्यावरच गुलाल टाकायची म्हणल्यावर अरे अवघड व्हायचं का मी तर रोज त्याच डोळ्यात एक काहीतरी आपल्याला घेत फायनल करावं लागणार आहे टार्गेट की एक द्यायला मोठं मन तुम्हाला करावं लागेल त्या गंगापूर मधून एक अर्ज आला सगळे फ्री आहे त्याच्यात गंगापूर पॅटर्न त्याला द्या सगळे एकदा कुणी त्या मुलाचं असं पाहिजे म्हणलं आता कसं आपण शेवटी तुम्हाला चांगलं माझं एवढी मोठी माग म्हणजे ना आता बोल पुरा या गायला धरून त्या दिवशी आपल्या स्थानकावर मारा त्या दिवशी मराठ्याच्या मुलाचे मार नाही खात मला शांत आपल्याला काहीतरी मिळवायचं आणि यांना काहीतरी घडवायचं यांना मराठा विश्वास घडवायचा आहे यांना मुस्लिम हिंदू दंगली घालायच्या त्यांना स्वार्थ साधायचा खूप शांत राहा दोन्ही काही मारा लागला काय दोन्ही काही मार भाऊ काय करतात ते दोन पुढं माझ्या जागेवर खरंच दुसरा असताना तर सरळ मला आता देणं नाही घेणं नाही मस्त आता सगळं होऊन बसतंय लोकांना त्या दिवशी काही झालं असतं 70,000 बोर होतं तिथं शिकला तो का काय झालं असतं आपल्या येतो होऊ द्यायचं म्हणजे मी सगळे पावलं तुम्हाला डाग लागवलं म्हणून चालतो मलाही समजून घ्या माझ्या खूप मरण आहे एक पाऊल चुकीचं पडत म्हणजे चुकीचं केलं असं करायला गेलं तर काही म्हणजे करायला पाहिजे होतं म्हणजे मला सगळे सांभाळायचे आडमुठे बी रागीट बी
हुशार बी बिगर बुद्धिजीवी जे स्वतःला बुद्धिजीवी समजते ते बिगर बुद्धिजीवी त्या पगारची सेवा घेण्याच्या वेळेला कामा नामाच्या काही कामाचं नाही स्वतःला काय समजते काय नाही. मला हे सगळं धरून धरून सगळ्यांचा सन्मान करून करायचे एक मुलगा म्हणून मला समजून घ्या. आपल्या एवढं तरी आहे की अनेक वर्षापासून काम करते 20-30 वर्षापासून मला त्यांचा मान सन्मान घेऊन करायला लागतंय. नवीन आलेल्या पोरांचा मान सन्मान घेऊन करायला लागतंय. त्याच्यात अनेक वर्षापासून महिला काम करतात त्यांचा मान सन्मान घेऊन करायला लागतंय. काही नवीन आलेल्या असतात महिला त्यांचाही मान सन्मान घेऊन करायला लागतंय. त्याच्यात ही आशा असणारी ही वेगळीच. इथं फक्त 2 गोष्टी मिळत नाही त्याच्यामुळे माझं फुटत. इथं पैसे मिळत इथं पैसा मिळतच नाही आणि मग ते नाही मिळालं ते माझ्यापासून लाभ देतो. आता मग तुम्ही सांगा मिळून द्यायचं असले तुम्ही बाजू शकतो तुम्ही तुमच्या घ्या. इथं पैशाचा फायदा नाही होऊ शकतो. तुमचा समाज मोठा होऊ शकतो. तुमचा समाज मोठा होऊ शकतो. तुमचा समाज मोठा करायसाठी ही ताकद एक वाढलेली आणि लोकांना विचार करायला लय हुशार झाले लोक लय हुशार झाले. रात्रीला आपल्या सगळं पण मतदान राहिलं सांगते घालाय नाही तर समाज पुढे आपला नका होऊ. अपेक्षा आहे तुम्हाला सांगतो आपल्या व्यवसाय करणाऱ्याच्या अपेक्षा आहेत आपल्याला शिक्षकाच्या डॉक्टरांच्या वकिलांच्या कामगारांच्या शेतकऱ्याच्या गरीब मराठ्यांच्या वकील येतं. आपले कोण कोण क्षेत्राचे शिक्षक असतील विद्युत मध्ये असतील महसूल मध्ये असतील पोलीस मध्ये असतील अंगणवाडीत असतील जिथं जिथं आपले व्यापारी छोटे छोटे धंदे करणारे उद्योगपती आहेत बिल्डर आहेत कॉन्ट्रॅक्टर आहेत ट्रकवर आहेत रिक्षा ड्रायव्हर आहेत एसटी ड्रायव्हर आहेत हमाल्या करणारे लोक आहेत आपल्या शहरात कंपन्यात वॉचमॅन म्हणून राहणारे लोक आहेत. सगळ्यांच्या अपेक्षा तर आपल्याकडे काही ना काहीतरी करणार आहे. आता जरी ते कधी कार्यक्रमाला येत नसले तरी घरी बसून रोज टी अनुभव विचारते आणि टीव्हीवर नाही बघितलं तर कोणातरी विचारतात काय चाललंय तिथं आमचं नाही येणं झालं पण हे मतदानाच्या दिवशी काही कार्यक्रम करणार लोक उदाहरणार्थ एक उदाहरण मला लक्षात आलं म्हणून स्वातंत्र्य सैनिकांचा त्या दिवशी विषय होता. मला वाटतं ती लास्ट ती त्या दिवशी कुठं नव्हतं धंदा सुटला त्या अपेक्षा करावं लोकांच्या कितीतरी वर्षापासून तो प्रश्न पडला होता. होत राहत हे काम सारखे होत राहते. आता मला वाटतं परवाच्याला 26 पोरं ते ठाण्याला घेत नव्हते पोलिस घेतले अपेक्षा करून आणि मग मी खचवलं पाहिजे. तुम्ही या 16 तारखेला त्या राजकारणासाठी फक्त तिथं नका खचून घेऊ नका पार्टीच्या मग तुम्हाला काय तुम्ही मोठे केले समाज मोठा झाला म्हणजे तुम्ही मोठे झाले. फक्त एक जणाला कोणातरी पुढे करावं लागणार आहे आपल्याला मारावं लागणार एवढे 70 वर्ष त्याला होऊन म्हणून आपण ते जाणार निवडून आपण अपेक्षा देऊ PC आपल्याला दिसतो तरी मग आमदार साहेब आमदार साहेब आपलं लेकरं काय तर ठरलंच करायचं तर होय ना मराठी मग करायचं होतं मग काय बरं पाहिजे मराठी चांगले ते लागली झोपीच नाही पाठायचं घे पाठायचं एवढं पुढे जाऊन आम्हाला कारण मी तुम्हाला तरी सोय करत नाही. एक मोठी बैठक घेऊन ठरवू आपण राज्यातले लोक बोलू आपले सगळे काय करायचं आणि दिवसभर करू ती बैठक आपण उगाच 24 तास पाण्याचे चौका करायचे का काय करायचे ठरलं तर सगळ्या जातीचे द्यावं लागणार आहे ते पुढे आणि त्याच्यावर होत राहील. आजचा अजेंडा आपला घेऊया आता योग्य वेळ संधी पण लोकांची पण इच्छा होती मेळावा तसा मेळावा झाला पाहिजे आणि असा टायमिंग मराठ्या भागात कोण येणार नाही. असा टायमिंग आलाय ना आणि त्यांचा आपलाच प्यारा नव्हता राज्यात. त्यामुळे सगळे तुम्हाला जितका सोशल मीडिया पांढरे जाईल ना राज्यभरापर्यंत तुमच्या ओळखी त्या पुऱ्या कामाला मोबाईल आता ती दिवस राहिली 10 दिवस कारण 12 तारखेला 10 दिवस मोबाईल नुसता मित्रांना काम आणलेला आणि सोशल मीडियाला चालला पाहिजे कुठून चाललाय कुठून चालला पाहिजे असा दसरा मिळावा पुन्हा नाद नाही केला पाहिजे मराठ्यातून नाद मोडायसाठीच मराठी करत आलोय हे बरे याला म्हणजे मराठीचा या शिवाय ताकद
चुकी नाही तुमच्या ताकदीवर प्रवास म्हणून आता तुम्ही काय सुट्टी घ्यायला तुम्ही दिसले का आपलं काय करावं याला काय झालं याला काम बनलेलं कळत नाही हे सगळ्यांना खोटं खोटं भेटत झाले बरं झालं झालं पाणी मग फार एक पांढरी पडली काय करायचं मला कोड करेन भरला मला मी नाही आता खाव फक्त तुम्ही जबाबदारी आता संभाजीनगर जिल्ह्याच्या खाण्यात जाऊ द्या एवढ्या वर्षा संभाजीनगर नाही ठेवायचं घरीच होऊन जाऊ द्या ती जबाबदारी घ्या कारण हे इकडचे चार तालुके खूप भेटले वैजापूर गंगापूर फुलंब्री आणि कन्नड हे है ना खूप भेटले जास्तीत जास्त जिल्ह्यातले सगळेच आहे दादा आता काम सगळ्याचे सगळं जिल्हा भेटले बाकीचे राहिले नाही तर असं नाही करायचं आपलं असं बोलून जाणार त्याचा असं नाही म्हणतो आता होण्याच लागली याची तुमच्या वेळ आणणार आहेत का ते कोणतरी म्हणलं ही बोली 5,000 काय गाड्या येणार बोली स्पर्धात मराठ्यांना जिंकून द्यायला लागली मला तुम्हाला नाही आपली स्पर्धा मराठ्यांना जिंकून द्यायला लागली इतकं भारी ही जबाबदारी तुम्ही आज स्वीकारायची वाटल्यास तुम्हाला बैठक घ्यायची असेल ती घ्या नाही ह्याच बैठकीत तुम्हाला काय फायनल करायचं करा स्पीकर बाहेर काढा बोर्ड बाहेर काढा सगळं अरे वेळ ठरलाय 12 वाजता 12 वाजता करावं मग 11लाच करावं 8ला गावं सोडायची एक दिवस पाठच पाठच खाणे दोन सकाळी पच्चीस व्यवस्था केली ते मग ते भात ते खूप असं ते रक्का पाणी गेल्या हो ना ते काय विचारच नका त्यांना फक्त महिलाची सोय करायला लावली नाही कारण मला ही कोणती अनुभव आलेला सगळा मी म्हणत तसं घेतलं पायलटचा सगळ्यात जास्त महिलाचा प्रॉब्लेम आहे त्यांना सांगितलं मोठमोठ्या एकामध्ये आणू शका म्हणलं ते किंवा पट्ट्या ते देऊ म्हणजे ती तेवढा प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला ना लोक करणे सोडत किंवा ती सभा सोडित नाही नसतं त्याला जायला यायला पण एक दिवस जाऊ द्या ना लवकर उठा आणि लवकर तयारी करा तर संभाजीनगर जिल्हा बाहेर काढायला तुम्हाला एवढ्याला बाहेर निघत नाही कोणाला निघत पुरा संभाजीनगर बाहेर काढा घेऊन हवे या हवेने डायरेक्ट पाडळी नारायणगड रस्ते सगळे टाकून रस्ते सगळे खराब नाही 4 रस्ते करायला 4 रस्ते ह्यावेळेस ब्लॉक करायला पण आपलं लवकर निघाल आणि असं करू नका एक सांगा गाव गेले गर्दीत नको आपल्याला काही किलोमीटर गर्दी नको तिकडे गर्दी काय इकडे गाडीमध्ये गर्दी गर्दीच करायची ना इकडे बसून करतो इकडे जाऊ नाही गर्दी तुम्हाला मराठ्यांना अशी संधी आलेली की खूप दिवसापासून या ग्रहात मराठा मेळावा झाला पाहिजे दसरा मेळावा पाहिजे एवढी कामं कोणत्याच जिल्ह्यात नाही कोणत्याच जिल्ह्यात आपण कोणाच्या दसऱ्या मेळाव्याची स्पर्धा नाही करायला हा कोणाचा तिकडं होतो कोणा तिकडं होतो कोणाचा तिकडं होतो आम्ही गेली तर नाही तर आम्हाला माहिती मोदीच देतो आपला प्रश्न आहे आपण त्यासाठी एकत्र येतोय टायमिंग मराठ्याने योग्य साथ दिली मराठ्यानं टाइम असा योग्य वेळ दसरा मेळावा आलाय असे टायमिंग कव्हाच येणार दसऱ्या मेळावे दरवर्षी असते असे टायमिंग नाही येते म्हणून सगळ्याला एक विनंती होती माझी त्यासाठी मी प्रत्यक्ष बोलवलो म्हणून फोन तरी कवर लावलं इतक्या तुमच्यात कोण आलं नाही गावागावात कोणा काय करा घ्या पुन्हा एकत्र करा आणि वेळ घ्या मराठा मोठा करायची वेळ आई बाबा शेवट तसे सांगतो कधीच जात हरून घेऊ नका तुम्ही मी हरलं तरी सांगा जात नका हरून तुम्ही मी हरलं तरी चालतं आपले जात नाही हरून भलं राजकारण त्या राजकारणामुळे एखादी आपलं वाटलं झालं तरी चालत ते सोडल्यामुळं कुणाला भविष्यात राजकारण
जाती पुढच्या रात्र थोडं घेऊन आले की सोडा फक्त त्रास ना लावू कधी भाऊ घेऊन लय कुठे लागतात लय अपेक्षा करते घरात बसलेले पुणे आणि मुंबईतले मराठीचे मोठाले लोक नोकरदार वर्ग घरात बसून घरी आपल्याकडे येत नाही पण लय आशा करतोय काहीतरी आता होणार आहे जी कधी फ्लॅटून खाली उतरली नाही ती आपण गेलो मुंबईला त्यावेळेस कॅटली चहा घेऊन बिल्डिंग मधली महिला रस्त्यावर होती कॅटली चहा घेऊन इतके मराठी घराघरात येत आले फक्त त्यांना नोकऱ्यामुळे काही कारणामुळे येता येत तसं मराठवाड्यात शिक्षक आपण आव्हान केले जे मराठवाड्यातून बाहेर नोकऱ्याला गेले बाहेर त्यांनी त्या दिवशी दसऱ्या दिवशी घराकडे या सुट्ट्या टाकून हे आव्हान आपण बाहेरच्यांसाठी सुट्ट्या टाका पण जितकं सिरियस घ्यायचं आपल्याला देवदसऱ्याला तुम्ही सिरियस घ्या मी आता समजतोय की तुम्ही जिल्ह्याची जबाबदारी तुमच्या खांद्यावर घेतली मी आता निश्चित राहतो आता जानेवारीला सांगितलं जानेवारी येणार आहेत 5 वाजता त्यांची बैठक बोलवली त्यांना जानेवारीला सांगतो 5 वाजता आणि 4 तारखेपुढे घेतो सगळ्यांना आता धन्यवाद थांबा माईक घ्या धन्यवाद मला घ्यायचंय एकच फोटो चालू का चाल थँक्यू कोणतं चॅनल उदय भिसे पाटील आणि आपण पाहतोय छत्रपती संभाजीनगरची या ठिकाणी जी काही बैठक आहे दसरा मेळाव्याच्या संदर्भामध्ये ती बैठक संपन्न झालेली आहे आणि पुन्हा जालन्याची 5 वाजता बैठक होणार आहे त्या बैठकीतली सर्व दृश्य आपण पाहणार आहोत असंच भेटूया आपला मित्र उदय भिसे पाटील जयजी हे करतात नाही पुन्हा सरकारनं केलं बोलायचं ते नाही करतात ह्या करतात काहीच होणार नाही ना कारण बाईट घ्यायला लागलं तर सगळं काय राडच होतं